नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कृष्ण भगवान आणि सुदामदेव कसं भेटले हे सांगणार आहे. कृष्ण भगवंताला सुदामदेव आल्याची वार्ता समजली आणि भगवंताला वाटलं आता कसा येईल, ह्याला कोणी येऊ देतं की नाही, म्हणून कृष्ण भगवान लगेच उठले सिंहासनावर आणि पळत सुटले. इकडल्या रस्त्याने जाते तिकडं दिसणार, इकडल्या रस्त्याने जाते तिकडं दिसणार. राजवाड्याला का थोडे रस्ते येते का, आणि सुदामदेवाला शोधण्यासाठी पडू लागले. देव बी पडू लागले खाली आणि सुदामदेव इकडला रस्ता जाते त्यांना रस्ता सापडना गेला. अक्रूरीने त्यांना मग नेण्यासाठी पाठवलं सैनिकाला, घेऊन जावा म्हणून. तोपर्यंत कृष्ण भगवान त्यांना शोधत 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 पळत उठत इकडं शोधत कुठं आलाय सुदामा, कुठं आहे असं म्हणत हिंडू लागले हुडकत आणि शोध घेतला. शेवटी एकमेकांनी गळ्याला मिठी मारली. कृष्ण भगवंताच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले की बाबा आपल्या मित्राची अशी दशा झाली. आणि सगळं असणारे म्हणाले मग द्वारकावाशी, असा एवढा दारिद्र्य ब्राह्मण आपल्यात नाही. आपल्यात सर्व असणारे काय आहेत तर धनवान आहेत, रूपवान आहेत, काहीच कमी नाही. आणि ब्राह्मण तर आहे मन, अंगावर वस्त्र नाही, सगळं फाटलंय, झिरझिर झालंय, पायात वाहन नाही. असा कसा कृष्ण भगवंताचा मित्र होईल, असा कसा कृष्ण भगवंताचा मित्र होईल. दुसरं म्हणू लागलं, काय सांगता येत नाही, ती द्वारकाधीश आहे, ती गरिबाची बी मैत्री करते, श्रीमंताची बी मैत्री करते, आपण त्यांचा काहीच हेवा सांगू शकत नाही असं म्हणू लागले. कोण म्हणाले, खरंच कृष्ण भगवान महान आहेत की गरिबांनाच ते जवळ घेतात आपल्या. अशी कसं आहे मित्र असेल, आपण सध्या मैत्री करावं अशीच म्हणू लागले. आणि सगळं असणारे रडू लागले, पाहू लागले, कसले मित्र असेल एवढा. राजाही बघा गेलं तर ब्राह्मण, ह्याच्या अंगावर कपडे नाहीत नीट, सगळे अंगावर मळके कपडे, गाठी बांधल्या, फाटल्या तिथं गाठ बांधायची, तसंच राहायचं, फाटल्या तिथं गाठ बांधायची, नीट चलायला येईना गेलेलं, रक्त पायातून वाहून वाहून राहिलेलं. अशा अवस्थेमध्ये सुदामदेव गेलेले. आणि कृष्ण भगवंतांनी गळ्याला मिठी मारली, रथावर बसवलं त्यांना आणि वाजत गाजत असणारं आपल्या राजमंदिरामध्ये नेलं. आणि नेल्यानंतर मग सुदामदेवाला सांगितलं, दाशीला सांगितलं की जावा आणि रुक्मिणीला सांगा तुम्ही की सुदाम देव आलेले आहेत, माझे बंधू आहेत, ते मित्र आहेत माझे, आणि त्यांना यांची पूजा करण्यासाठी बोलवा. आता दाशी विचार करू लागली, देव म्हणते सुदाम देवाची पूजा करायची. आता हे बघायला गेलं तर कसला भिकारी दिसू लागलाय, त्याच्या अंगावर सांगितल्या दाशीनं. दाशी पळत पळत जाते आणि म्हणते, बाईसाहेब कोणतरी आलेला आहे आणि तुम्हाला देवाने सांगितले की ताट पूजेचं तयार करून थाली घेऊन या म्हणून सांगितलेलं आहे. कोण आले ग, कोण आले की, आणि अशा अशा अवस्थेमध्ये आहे, अंगावर कपडे नाहीत नीट, सरळ शरीर सास असणार त्या ठिकाणी कसं दिसू लागले, आणि तुम्हाला सांगितले यांची पूजा करायची. रुक्मिणी महादेशने ओळखलं, मनामध्ये जाणलं कोण आहे ती. आणि मग कृष्ण भगवंताची असणारी ती पत्नी आहे, आधी पत्नी म्हणजे सगळ्यामध्ये असणारी ती श्रेष्ठ आहे, पटराणी आहे. आणि सगळं मनामध्ये कृष्ण भगवंताचं काय झाले ती जाणते तिनं. ठीक आहे म्हणली आणि लगेच असणारं पंचारती तयार केली, चौरंग घेतला, सोबत धाशीला घेतलं, सगळं घेतलं आणि पाणी घेतलं झारीमध्ये आणि निघाल्या पूजेसाठी. मग राजभवनामध्ये बसलेले होते दोघ जण, एकाच आसनावर दोघ जण बसून, लगेच दुसरीच असणार त्या ठिकाणी आसनावर बसवलेलं आहे. आणि मग ती घेतलं आणि मग माता म्हणते, इतकी दिवस ही रत्न कुठं झाकून ठेवलं होतं तुम्ही, आता घेऊन आलात पाय धुण्यासाठी. आणि मग गरम पाणी केलं आणि मग पाय शिकू लागल्या, पाय धुले त्यांचे ब्राह्मणाचे, ब्राह्मण म्हणून पूजा केली, अक्षदा टाकला, फुलं टाकले, त्यावेळेस पाणी ओतताना रक्त निघू लागलं, काटे मोडलेले काटे बाजूला काढले आणि मग त्यांची पाय धुवले आणि आशीर्वाद घेतला. आणि मग त्याला विश्रांतीचं ठिकाण दिलं. कृष्ण भगवंतांनी सगळे कपड्यांचं ती काढायला लावले, मंगल स्नान घातली त्यांना. अशा प्रकारे धाशीला सांगून सगळे करून आणि मग ती सगळं चिंध्याचा बुचका काढला आणि गोळा केलं. आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, ही गठुडं काय कर, तुझ्यापाशी नीट ठेव, ही जतन करून ठेव, ही लागतंय ही पुन्हा. असल्या रुक्मिणी मातेला हसू येऊ लागले, इतके फाटलेले कपडे, इतके फाटलेले, तिला शिवण म्हणलं तर सध्या तिथं ठिकाणं नाही, इतकं झिरझिर झालेले असे कपडे, आणि माझं गठुडं बांधून माझ्याजवळ दिले. पण
मातेनं जाणलं मनामध्ये काय आहे याच्यामध्ये, आणि ते गठुडं नेऊन त्यांनी ठेवलं उंच, कुठं न माहीत होता अशा ठेवलं ठिकाणी. आणि मग मंगलस्नान घातली आणि असणारं मग भोजन घेतलं त्या ठिकाणी. बळीराम दादाला आदेश दिला आणि दादाला सांगितलं, दादा आपला बंधू आलेला आहे, ह्याला काय करा, वस्त्र अलंकार द्या घालण्यासाठी, राजमुकुट द्या, आणि मग आपल्या इथं यांनी राहणार आहेत पाहुणे म्हणून. मग त्यांनी आली, बळीरामदादाही भेटले आणि भेटल्यानंतर मग दागदागिने घातले, अंगावर वस्त्र घातले सुंदर असे, आणि मग ब्राह्मण शिवून दिसू लागला त्या ठिकाणी. आणि मग बळीरामदादांनी म्हणले, पण मला जाताना काढून दिले पाहिजे बरं का नाही हे, कारण सगळं बळीरामदादाकडे होतं राजसिंहासन. बरं आहे म्हणले. आणि मग घेतलं, मग पाची पक्वानं जेवायला भोजनासाठी केले, भोजनाचे ताट वाढले, रुक्मिणी माता झाल्या वाढू लागल्या. आणि अशा प्रकारे एवढं झालं की मग शेण करायला गेले. कशाची झोप येते त्या ह्याच्यावर, चोपाळ्यावर, आणि सगळी घरची आठवण येऊ लागली. मुलं काय करत असतील, काय खाल्ले असते. आणि मग देवानं काय सांगितलं की त्यावेळेस निजामाचं राज्य होतं त्या काळाला सध्या, आणि शहाजींशाला मुलगा झालेला आहे. आणि ते मग कुणाला कशासाठी, तर बर्फी वाटण्यासाठी जेवण 7-8 दिवस त्याचं दररोज जेवण का, तर त्याला मुलगा झाला म्हणून. आणि मग सुदामदेव नाहीत, मग सुदामदेवाच्या घरी पाचवी पक्वान घेऊ लागले आणि तृप्त झाले, जेवण करून भोजन करून तृप्त झाले. अशा प्रकारे आता मी तुम्हाला ह्याच्या पुढची कहाणी उद्या सांगते.